नमस्कार प्रेक्षकांना. नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. कुशल गिरिजाला रुद्र आणि सावीचा फोटो दाखवतो आणि तिला सांगतो की बघ, ज्या रुद्रसाठी तू इतकं सगळं सहन करते तो तर मजा मारतोय, त्याला तुझी काहीही पडलेली नाही आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, कुशल अरे रुद्र तर त्यांच्या बेडरूममध्ये आहेत, घरी आहेत, आणि हा फोटो तुला कोणी पाठवला? म्हणजे घोरपड्यांच्या घरातलं तुला कोणीतरी सामील आहे, बरोबर ना? पण कुशल तिला काहीही सांगत नाही. आता इकडे वासंतीने गुरुजींना बोलावलेलं असतं आणि ती त्यांना एक अट घालते, तुम्ही जे काही आपल्यामध्ये बोलणं होईल ते कोणालाही सांगू नका. तेव्हा गुरुजी म्हणतात, अहो असंही नागेश्वर साहेबांसोबत मलासुद्धा त्यांच्या पापामध्ये नकळतपणे वाटेकरी व्हावंच लागतं ना. तुम्हाला मदत केली तर तेवढंच पुण्य माझ्या पदरामध्ये पडेल. बोला, काय मदत करू मी तुमची? तेव्हा वासंती त्यांना विचारते की गिरिजावरती हे असं संकट कशामुळे आलं आहे. आणि ते गुरुजी सांगतात की जसं नागेश्वर साहेबांना गिरिजाच्या नशिबाचा फायदा होतो आहे, तसंच नागेश्वर साहेबांची कर्म गिरिजाच्या वाटी येत आहेत, त्याच्यामुळेच तिला हे सगळं भोगावं लागतं आहे. तेव्हा वासंती याच्यावरती काही उपाय आहे का असं विचारते आणि गुरुजी सांगतात की रुद्र स्वतःहून गिरिजाची मदत करायला गेला पाहिजे, तरच या सगळ्याचा फायदा होईल. जबरदस्तीने त्याला तुम्ही जर गिरिजाची मदत करायला सांगितलं तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. आता वासंतीलाही पटतं, म्हणजे रुद्रने स्वतःहून गिरिजाला मदत केली पाहिजे आणि त्यासाठी जे काही आहे ते सत्य त्याच्यापर्यंत पोहोचवायला हवं. आता वासंती त्यांना त्यांच्या या कामाचे पैसे देऊ करते, पण ते गुरुजी म्हणतात की नाही, मला आणखी पाप नाही करायचे, मी हे पैसे नाही घेऊ शकत. तेव्हा वासंती त्यांचे आभार मानते आणि गुरुजी तिथून निघून जातात. इकडे सावी उर्वशीलाच बोलत असते, अगं मावशी, इतकं सगळं आपण खटाटोप केलं आणि सगळं जुळवून आणलं आणि आता तू काय करतेस? तर आबासाहेबांच्या बरोबर त्या गिरिजाला सोडवायला चालली आहेस का? तेव्हा उर्वशी म्हणते, तू जरा शांत बसशील का? कारण जे काही करते ना ते सगळं तुझ्यासाठीच केलं होतं मी, आणि आता तू वर मलाच बोल लावतेस का? सावी म्हणते, ते सगळं मान्य आहे, पण त्याच्यामध्ये तुझासुद्धा स्वार्थ होताच ना. तुलाही गिरिजा या घरामध्ये नकोच होती, पण आता इतकं सगळं करून तू काय करणार आहेस? पुन्हा त्या गिरिजाला इथे घेऊन येणार आहेस का? उर्वशी म्हणते, हे बघ, तू या गोष्टीचा विचार करू नकोस. फक्त एक काम कर, मी जेव्हा घरातून बाहेर जाईन त्यानंतर फक्त रुद्रवरती लक्ष ठेव आणि तो घराबाहेर पडणार नाही एवढीच काळजी घे. बाकी काय करायचे ते माझं मी बघून घेईल. आता इकडे रुद्र गिरिजाच्या विचारामध्ये असतो आणि त्याला चक्क गिरिजाचा भास होतो. गिरिजा त्याच्यासाठी चहा घेऊन आलेली असते आणि त्याला म्हणते की अहो, तुम्ही किती वेळ झाले असंच बसला आहात, चहाही घेतला नाही आहे. तेव्हा रुद्र तिच्यावरती ओरडतो, हे काय आहे, तुम्ही इथं कसं काय आलात? आणि मग तो तसाच तिला डावलून पुढे जात असतो. म्हणून समोर वासंती असते आणि वासंती विचारते की काय झालं, कोणाशी बोलतोयस तू? तेव्हा रुद्र म्हणतो, हे काय या इथे? पण तिथे कोणीही नसतं. तितक्यात श्रीमंत आणि विशाखासुद्धा तिथं आलेली असतात. आता रुद्र गिरिजावरती प्रचंड चिडलेला असतो, कारण तिने डिवोर्स पेपर मागवून सगळा विषय संपवून टाकलेला असतो. तेव्हा विशाखा म्हणते, असं कसं? ती तुमच्या जीवासाठी तिकडं त्या कुशलच्या तावडीमध्ये सापडली आणि तुम्ही म्हणता की तुम्हाला तिची काहीच गरज नाही आहे. रुद्रला आता विशाखाच्या बोलण्याचं खूप आश्चर्य वाटतं. तेव्हा ती सांगते की गिरिजा जाण्या अगोदर मला भेटली होती आणि तिनेच मला सांगितलं होतं की रुद्रला जीवे मारण्याची धमकी दिली आहे कुशलने. रुद्र किती वाजता घराबाहेर पडतात, कुठे जातात, NGOमधून कधी येतात, हे सगळं त्याला माहिती आहे आणि मग त्यामुळे मला त्याला भेटायला जावंच लागणार आहे. विशाखाने खूप सारं समजावूनसुद्धा गिरिजाने तिचं काहीही ऐकलेलं नसतं आणि गिरिजा फक्त रुद्राचा जीव वाचवण्यासाठी कुशलकडे गेलेली असते. हे सगळं ती घडलेला प्रकार रुद्राला सांगते. रुद्र म्हणतो, पण त्यांनी असं का केलं? त्यांनी मला सांगायचं होतं ना, त्या कुशलला मी तिथेच अद्दल घडवली असती. श्रीमंतसुद्धा म्हणतो, असं जर माहिती असतं तर आपण तिला जाऊ दिलं नसतं. रुद्र म्हणतो, पण त्या तिथं गेल्या तरी का? आता इकडे गिरिजा छान तयार झालेली असते. तिच्यासाठी एक पार्लरवाली मुलगीसुद्धा तिथं आलेली असते. गिरिजा तिला म्हणते की ताई, प्लीज माझी जरा मदत कर ना,
तुझ्या फोनवरून मला फक्त एक फोन करायचा आहे. त्यांना फोन करू देत ना, कारण कुशल माझ्याशी बळजबरीने लग्न करतो आहे. ती पार्लरवाली म्हणते, सॉरी ताई, मी नाही मदत करू शकत, कारण इथे येण्यापूर्वी त्या कुशलने माझाही फोन काढून घेतला आहे. त्यामुळे वाटलं तरी मी तुझी मदत नाही करू शकत. आता गिरीजा खूपच हताश होते. आता इकडे नागेश्वर उर्वशी आणि सावीचं बोलणं ऐकतो आणि त्यांना विचारतो, काय काय बघून घेणार आहात तुम्ही? तेव्हा उर्वशी त्याला खोटं सांगते. काही नाही हो दादासाहेब, तेच मी तिला रुद्रबद्दलच सांगत होते की रुद्रच्या जवळ जाण्याचा हा तुला खूप छान आहे. बाकी काय असेल ते मी बघून घेते. तेव्हा नागेश्वर म्हणतो, दीदी मी तुम्हाला चांगलंच ओळखून आहे हं. तुम्ही जे उपद्व्याप केले आहेत ना, ते अजूनही मला निस्तरावे लागत आहेत. नागेश्वर सरळ सरळ त्या दोघींनाही धमकावतो की मला न सांगता दुसरे काही उपद्व्याप केले ना, तर बघा मी तुम्हा दोघींनासुद्धा आडवं करीन, एवढं लक्षात ठेवा. आमच्या डोक्याचा ताप आणखी वाढवून ठेवू नका. आता चला तुम्ही. उर्वशी आणि नागेश्वर दोघे तिथून निघून जातात. सावी म्हणते, यांचं नाक किती तीक्ष्ण आहे. कुठे काही चाललं ना तरीसुद्धा बरोबर त्यांना वास येतोच. आता इकडे वासंती रुद्राला समजावण्याचा प्रयत्न करत असते. सगळं जे काही खरं घडलेलं आहे ते ते सगळेजण मिळून रुद्राला सांगू लागतात. रुद्र म्हणतो, पण गिरीजा त्या कुशलशी लग्न करायला तयार का झाल्या? काय कारण आहे? मी तर जे काही ऐकलं होतं मग ते काय होतं? गिरीजा कुशलला जे काही बोलत होती की रुद्रचं घर म्हणजे माझ्यासाठी जेल आहे, हे सगळं तो सगळ्यांना सांगतो. तेव्हा विशाखा म्हणते, अहो ते सगळं नाटक होतं. खरं तर कुशलकडे दत्तू काकाच्या खुनाचा पुरावा होता आणि तो पुरावा मिळवण्यासाठीच गिरिजाने कुशलची बोलायचं ठरवलं. पण कुशलने तिला अट घातली होती, जेव्हा तो पुरावा तिला हवा असेल त्याच्या अगोदर गिरिजाने त्याच्याशी लग्न करायचं आहे आणि म्हणूनच तो पुरावा मिळण्यासाठी ती कुशलशी लग्न करायला तयार झाली होती. पण खरं तर तिचा प्लॅन वेगळाच होता. कुशलशी गोड गोड बोलून त्याच्याकडून त्याचा फोन काढून घ्यायचा आणि फोन काढल्यानंतर ती सरळ पोलीस स्टेशनला जाणार होती. असंच ठरलं होतं आमचं. पण अचानक सगळंच बिघडलं. आता गिरिजा कुठे सापडत नाही. श्रीमंत म्हणतो, आधी हे जर असं माहिती असतं तर आपण गिरिजाला जाऊच दिलं नसतं. आता रुद्रालासुद्धा त्याच्या या वागण्याचा खूप त्रास होतो. आता रुद्र म्हणतो, मला माहिती आहे गिरिजा कुठे असतील, चला माझ्यासोबत. आता तो सगळ्यांना घेऊन गिरिजाच्या घरी येतो, कारण त्याने गिरिजाला तिथं कुशलशी बोलताना ऐकलेलं असतं. पण घराला बाहेरून कुलूप असतं. रुद्र दगडाने ते कुलूप फोडण्याचा प्रयत्न करतो. आता इकडे नागेश्वर आणि उर्वशी कुशलने सांगितलेल्या पत्त्यावरती येतात, मात्र तिथे कुशलच नसतो. नागेश्वर रागातच उर्वशीला म्हणतो, दीदी अहो त्याने तुम्हाला खोटा पत्ता दिलाय, कळतंय का तुम्हाला? त्याने पुन्हा तुम्हाला शेंडी लावली आहे. तुमचं ना काही होणार नाही आहे. त्यापेक्षा मी माझीच माणसं कामाला लावतो. नागेश्वर लगेच त्याच्या माणसाला फोन करून सांगतो की पुढच्या अर्ध्या तासामध्ये मला त्या कुशलचा पत्ता पाहिजे आहे. तो कुशल कुठे जाऊन लग्न करू शकतो, कोणता भटजी बोलवू शकतो, हे सगळं मला लवकरात लवकर पाहिजे आहे. कामाला लागा. नागेश्वर आणि उर्वशी पुन्हा कुशलला शोधण्यासाठी दुसऱ्या मंदिरामध्ये जातात. इकडे कुशलने वेगळंच डोकं लावलेलं असतं. एका अनोळखी ठिकाणी त्याने सगळ्या लग्नाची अरेंजमेंट केलेली असते. स्वतः मात्र अगदी नवरदेवासारखा तयार झालेला असतो आणि गुरुजी सुरुवात करा असं तो म्हणतो. गुरुजी म्हणतात, अहो पण माझ्याशी लग्न करणार आहात का? नवरी मुलगी कुठे आहे? तेव्हा कुशल म्हणतो, नवरी मुलगी येईल ना, सरप्राईज एंट्री आहे तिची. आणि तितक्यात एक बाई गिरिजाला बाहेर घेऊन येते. गिरिजा लग्नासाठी छान तयारी झालेली असते. मुंडावळ्या वगैरे बांधून ती तयार असते, मात्र तिचं सगळं लक्ष रुद्रकडे असतं. तिला मनातून वाटत असतं की रुद्र आता तरी तिला सोडवायला येतीलच, कुठेतरी खात्री असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऐन लग्नाच्या वेळी कुशल गिरिजाच्या गळ्यातील आधीचं मंगळसूत्र काढायला जातो आणि त्याच वेळेस रुद्र त्या ठिकाणी येतो. त्याला तो चांगलाच चोप देतो आणि सांगतो की गिरिजा माझी बायको आहे. पण कुशल गिरिजाच्याच गळ्याला चाकू लावतो आणि म्हणतो की गिरिजा माझी नाही झाली तर ती कुणाचीही होणार नाही. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.